इकडे ठाकरे गटाचे उमेदवार किशोर जैन आपला अर्ज मागे घेणार आहेत। कोकण पदवीधर मतदारसंघामधून किशोर जैन यांनी माघार घेतलेली आहे, तर नाशिक शिक्षक मतदारसंघामधून काँग्रेस माघार घेणार आहे। काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील हे आपला अर्ज मागे घेतील। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि महाविकास आघाडीमध्ये सामंजस्यानं आता एका जागेवरती काँग्रेसनं आणि एका जागेवरती ठाकरे गटानं आपला उमेदवार मागे घेतलेला आहे। दरम्यान या संदर्भामध्ये संजय राऊत यांनी काय माहिती दिली पाहूया। कोकणची जागा ही काँग्रेसला मिळते। काल रात्री आमची चर्चा झाली आपापसात, त्यात नाना पटोले सुद्धा सहभागी आहेत। रायगडच्या कोकणच्या जागेवरून आम्ही आमच्या उमेदवारांना माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसनं माघार घ्यावी असं रात्री आमचं साधारण एकमत झालं। एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून किशोर जैन हे आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।